नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहे वसंत पंचमी. पंचमी 2026 नेमकी कधी साजरी होणार आहे? वसंत पंचमी या दिवशी का केले जाते सरस्वतीचे पूजन? शुभ मुहूर्त आणि कथा सर्व काही जाणून घेऊ. 2026 मध्ये वसंत पंचमी शुक्रवारी म्हणजेच 23 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. वसंत पंचमीला हिंदू धर्मात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तराकडे सरकतो आणि मकर राशीपासून उत्तरेकडे प्रवास सुरू करतो. सोबतच थंडी हळूहळू कमी होते आणि हवामान उष्ण होऊ लागते. निसर्गातील हा बदल वसंत ऋतूच्या आगमनाचे लक्षण मानला जातो. वसंत पंचमीला ज्ञान, विद्या, कला आणि बुद्धीची देवी सरस्वतीला विशेष प्रार्थना केली जाते. या दिवशी कामदेवाची पूजा देखील केली जाते. विद्यार्थी, शिक्षक आणि कलाकार सरस्वती देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी खास या दिवशी प्रार्थना करतात. तर मग जाणून घेऊया वसंत पंचमीची योग्य तारीख, शुभ वेळ, सरस्वती पूजेचे वेळ नेमके काय. तर वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा करण्याची शुभ वेळ आहे 23 जानेवारी रोजी सकाळी 7:15 सुरू होईल ते दुपारी 12:33 असेल. यावर्षी वसंत पंचमीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. बुधादित्य, शुक्रादित्य, लक्ष्मीनारायण आणि गजकेसरी राजयोगातून यंदाची वसंत पंचमी तयार होत आहे. शिवाय या दिवशी कवी योगही तयार होत आहे. वसंत पंचमीची पौराणिक कथा नेमकी काय आहे? तर पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने देवी सरस्वतीची निर्मिती केली. असे म्हटले जाते की सृष्टीच्या सुरुवातीच्या काळात सर्व प्राणी मुके होते, म्हणजेच त्यांच्यात बोलण्याची क्षमता नव्हती. त्यांच्या स्वभावातील शांतता पाहून ब्रह्मदेवाने एका देवी शक्तीचे निर्माण करण्याचा निर्णय घेतला, जी संपूर्ण विश्वाला वाणी, ज्ञान आणि अभिव्यक्ती मिळवून देऊ शकते. त्यानंतर ब्रह्मदेवाने देवी सरस्वती प्रकट केली. तिच्या हातात वीणा, ग्रंथ आणि माळ होती. सरस्वतीने तिच्या वीणेवर वसंत रागाचे मधुर स्वर वाजवले. त्यामुळे संपूर्ण विश्वात ध्वनी, वाणी आणि संगीताची निर्मिती झाली. यामुळे सर्व प्राण्यांना वाणी आणि अभिव्यक्तीची शक्ती मिळाली. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी देवी सरस्वती प्रकट झाली होती. म्हणूनच या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते आणि देवी सरस्वतीची पूजा केली जाते. वसंत पंचमीचा दिवस पतंग उडवूनही साजरा केला जातो. प्रामुख्याने उत्तर भारतात, पश्चिम बांगला, ओडिया आणि आसाम सारख्या राज्यांमध्येही हा सण साजरा केला जातो. तर वसंत पंचमी सणाची तारीख हे शुक्रवार 23 जानेवारी 2026 ला आहे. तर पूजेचे शुभ मुहूर्त सकाळी 7:23 ते दुपारी 12:22 असेल. मुहूर्ताचे कालावधी हे 4 तास आणि 49 असेल. मध्यान्ह क्षण दुपारी 12:22. पंचमी तिथी सुरू होणार 22 जानेवारी 2024 दुपारी 3:45 पासून. पंचमी तिथी समाप्त होईल 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:16 वसंत पंचमीला धार्मिक तसेच ऋतुमासही निगडीत असे दुहेरी महत्व आहे. या सणाचा प्रामुख्य रंग पिवळा मानला जातो. पिवळा रंग आनंद, उत्साह, उष्णता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या काळात शेतांमध्ये फुलणाऱ्या मोहरीच्या पिवळ्या फुलांनी संपूर्ण परिसर बहरून जातो, जे वसंत ऋतूचे सुंदर दृश्य दाखवते. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासात यश, कलाकारांना सर्जनशीलता आणि संगीत, नृत्य, लेखन यासारख्या कला क्षेत्रात प्रगती मिळते, अशी श्रद्धा आहे. अनेक घरांमध्ये लहान मुलांसाठी विद्यारंभ संस्कार केला जातो. या विधीत मुलाला पहिल्यांदा अक्षर ओळख करून दिली जाते, ज्याला ज्ञान प्राप्तीची सुरुवात मानली जाते. शेतकऱ्यांसाठीही हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. वसंत पंचमी नवीन पिकांसाठी शुभ मानली जाते. त्यामुळे हा सण नव्या सुरुवातीचे, नूतनीकरणाचे आणि आशेचे प्रतीक आहे. वसंत पंचमीला पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे.
पिवळा रंग वसंत ऋतूतील निसर्ग सौंदर्याशी जोडलेला आहे. देवी सरस्वतीला देखील पिवळा रंग प्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे पूजेसाठी पिवळी फुले, पिवळे वस्त्र आणि पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण केले जातात. सण म्हणजे केवळ पूजा नाही तर चविष्ट पदार्थांचे आनंद देखील आहे. वसंत पंचमीला विशिष्ट गोड आणि पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. तर त्यामध्ये बुंदीचे लाडू, हरभऱ्याच्या पिठापासून तयार केलेले छोट्या बुंद्या तुपात तळून घेऊन बुंदीचे लाडू बनवण्याची मोठी परंपरा आहे. तसेच मिठे चावल, केसरी भात, पुरणपोळी, बेसन लाडू आणि केसरी खीर. बसंत पंचमी हा केवळ धार्मिक सण नसून तो निसर्ग ज्ञान आणि नव्या सुरुवातीचे उत्सव आहे. देवी सरस्वतीच्या आशीर्वादाने जीवनात शहाणपण, सर्जनशीलता आणि सकारात्मकता यावी हीच या सणामागील भावना आहे. 2026 मध्ये येणारा बसंत पंचमी आनंद, उत्साह आणि पिवळ्या रंगाच्या छटांनी प्रत्येकाच्या आयुष्यात नवे तेज घेऊन यावं अशीच सर्वांची इच्छा. आजच्या धावपळीच्या जीवनात बसंत पंचमी सारखा सण आपल्याला थोडा विराम घेऊन ज्ञान, संस्कृती आणि निसर्गाशी पुन्हा जोडण्याची संधी देतो. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सरस्वती पूजन करणे, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत व नृत्य सादरीकरण मुळे या सणाला विशेष उत्साही वातावरण लाभते. पिवळ्या फुलांनी सजलेली घरे, गोड पदार्थांचे सुगंध आणि भक्तिभावाने केलेली पूजा यामुळे संपूर्ण दिवस प्रसन्नतेने भरून जातो. बसंत पंचमी आपल्याला सतत शिकत राहण्याची, सर्जनशीलते वाव देण्याची आणि सकारात्मक विचारांना पुढे जाण्याची प्रेरणा देते. असे आहे वसंत पंचमी 2026 ची संपूर्ण माहिती, पौराणिक कथा व तिथी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.